नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरडच्या पुनर्वसनच्या फाटीवरती. मित्रांनो, या ठिकाणी पिंपरत गावचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री मरीमाता आणि लक्ष्मीआईच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी दिनांक 5 मे रोजी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, या मैदानाची बक्षिसाची रचना कशी असणार आहे, मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी ॲडव्होकेट किशोर शिंदे, पिंपरत. वकील साहेब, काय सांगाल, कशानिमित्त मैदान आयोजित केले जाते आणि किती तारखेला मैदान संपन्न होत आहे? पिंपरतचे मरीमाता आणि लक्ष्मी माता यात्रेनिमित्त हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे. दिनांक 5 मे रोजी हे मैदानाचं आयोजन बरडच्या पुनर्वसन फाटीवरती आहे. बरं, मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे, दुसरं आहे, काय आहे? एक आदत एक बैल हे मैदानाचं स्वरूप आहे. हे कितवं पर्व आहे तुमचं? हे यात्रेच्या मैदानाचं पहिलंच पर्व आहे. पहिलंच पर्व आहे आणि पुनर्वसनच्या फाटीवरती हे मैदान संपन्न होत आहे. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाच्या परवानगीची प्रोसेस जवळपास पूर्ण झालेली आहे. बरं, परवानगी भेटल्यानंतर सोशल मीडियावरती ती प्रसिद्धी केली जाईल का? केली जाईल. बरं, संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हा, पाहणी झालेली आहे. बरं, मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 71,000, द्वितीय बक्षीस आहे 51,000, तृतीय बक्षीस आहे 31,000, चौथं बक्षीस आहे 21,000, पाचवं बक्षीस 11,000, सहावं बक्षीस 8,000, सातवं बक्षीस 7,000 व 2 डाली प्रत्येकी. प्रवेश फी किती आहे? 800 रुपये प्रवेश फी आहे. बरं, त्याचबरोबर क्वार्टर फायनलला काय बक्षीस रचना आहे का? क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये बक्षीस आहे. बरं, आणि अजून तुम्ही पहिला बॅनर जाहीर केला होता, आता काय मेगा फायनल वाढवलंय का, काय करेल? हा, मेगा फायनलला प्रत्येकी 1,000चं बक्षीस आम्ही आज जाहीर करतोय. बरं, त्याचबरोबर या मैदानाचे लॉट कधी काढले जातील? लॉट 4 तारखेला संध्याकाळी 8 वाजता काढली जाते. बरं, त्याचबरोबर या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच म्हणून पप्पू मंडले, गजाभाऊ मदने आणि राजेंद्र शिपकुले हे तिघं झेंडा पंच म्हणून काम. बरं, त्याचबरोबर समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचन विकास जगदाळे सर, प्रवीण घाटे आणि आनंद पवार सर करणार आहेत. त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका या चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण होणार. बरं, खाली सुट्टीला पट्टी आहे? बरं, त्याचबरोबर दादा, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच पार पडेल का? हो, त्यानुसारच पार पडेल. बरं, आता आपण पाहतोय की उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे, मात्र हवामान खात्याने ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा इशाराही दिला आहे. या संदर्भातल्या अवकाळी पावसाच्या अपडेट मैदानाच्या संदर्भातल्या आपल्यामार्फत योग्य त्यावेळी बैलगाडी शर्यत क्षेत्रातील व्हॉट्सॲप ग्रुपवरती प्रसिद्ध केल्या जातील का? हा, प्रसिद्ध केले जातील. त्याचबरोबर मैदान ज्या दिवशी संपन्न होणार आहे म्हणजेच 5 मे रोजी, त्या दिवशी या मैदानामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल? जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांना विचारात घेऊन बैलगाडी मालकाच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? तमाम बैलगाडी मालकांना एवढंच आवाहन करतोय की अतिशय सुंदर असं मैदानाचं नियोजन असणार आहे, निपक्षपातीपणे पूर्ण काम राहणार आहे, यात्रेचं मैदान राहणार आहे. सर्वांनी नोंद चालू झालेली आहे, सर्वांनी लवकरात लवकर आपली नोंद करून कमिटीला सहकार्य करावं एवढी विनंती आहे. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे कमिटी मेंबर भैया बुधनवर आहेत. भैया नमस्ते. नमस्ते सर. काय सांगाल, कशा पद्धतीनं मैदान तयार करण्यात आलंय? मैदान ही प्रत्येक वेळेस म्हणजे अगोदर झालेले त्या ठिकाणी 7-8 मैदान, तेच मैदान आपली पुनर्वसन फाटी आहे. महाराष्ट्रातली एक सुंदर अशी फाटी म्हणून पुनर्वसनची फाटी गणली जाते आणि बैलगाडी मालक या फाटीवरती त्यांचे नंदी पळवण्यासाठी उत्सुक असतो आणि मोठ्या संख्येने गाड्यांची नोंद होत असते. आता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा बैलगाडी मालकांना ही फाटी माहिती आहे, मात्र पुन्हा एकदा नवीन जे बैलगाडी मालक आलेत किंवा पुन्हा एकदा नव्यानं या फाटीची माहिती हवी म्हणून आपण आता या फाटीच्या संदर्भातली काही माहिती सांगूयात. तर एकूण मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? रान टणकच आहे, कटनाचं रान आहे. 800 फूट पल्ला आहे. एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? एकूण मैदानात 10 फाटे आहेत. फाटीच्या आतमधलं अंतर किती? आतमधलं 14 फूट अंतर आहे. आदतचं मैदान तुम्ही घेता त्याच्यामुळे पल्ला किती ठेवणार आहे? पल्ला 800-850 फूट पल्ला आहे. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? एका वेळेस 10 गट थांबू शकतात खाली. बरं, त्याचबरोबर
निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 1200 फूट जागा आहे मोकळी. ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या मैदानाला दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? दोन्ही बाजूला 80% बॅरिकेड राहणार आहे. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीला कॅमेरा आहे का? हा, कॅमेरा आहेत. निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे आहेत निकाल. त्याचबरोबर दादा, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? असं काय नाही. बरं, निकाल रेषेच्या पुढे आल्यानंतर बाजूला एका साईडला पूर्वेला थोडेसे बारीक मोठे खड्डे आहेत, तिथं कशा पद्धतीने नियोजन केलं जातं? ट्रॉयला लावल्या जाणार आहे. त्यानंतर निकाल रेषेच्या पुढे आल्यानंतर पूर्वेच्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये लाईटचा पोल आहे, तिथं कसं काय? तिथं पण ट्रॉयली लावली जाणार. बैलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना आणि योग्य ती काळजी घेतली जाईल. हा, काळजी घेतली जाणार. ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, आणि ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता त्या ठिकाणी बॅरिकेड लावून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. हा, 100% सर उपाययोजना केली. त्याचबरोबर दादा, बैलगाडी मालकांकडनं काही सूचना आलेल्या आहेत, त्यानुसार काय तुम्ही सूचना करताल खाद्य विक्रेत्यांना? खाद्य विक्रेत्यांना त्या रोडच्या पलीकडे लावायला सांगणार आहे मी सगळ्यांना. पश्चिमेच्या हा, बाजूला. पश्चिमेच्या बाजूला. आणि राहिलेले ते कुठे? बॅरिकेडच्या साईडला दोन्ही ते. बॅरिकेडच्या साईडला. हा. निकाल रेष संपल्यानंतर कुणी पुढे लावायचे नाही? नाही नाही नाही, असं काय नाही होणार. त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार. हा, उपस्थित राहणार. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. हा, केलेली आहे ॲम्ब्युलन्स. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध असणार. हा, 2 टँकर लावले जाणार आहेत. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आव्हान करेल की फाटी, पुनर्वसनची फाटी नामांकित फाटी आहे. ह्या फाटीवर आतापर्यंत रेकॉर्ड आहे 500+ गाड्या आलेल्या आहेत. फायनल ही वेळेत झालेला आहे सगळ्या गोष्टी. फलटण तालुक्याचं मैदान म्हणलं की पारदर्शक आणि शिस्तीचं मैदान होतं, त्यामुळं सगळ्यांनी वेळेत नोंद करून वेळेत सहकार्य करावं. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे कमिटी मेंबर केशवभाऊ फरतडे. केशवभाऊ नमस्ते. नमस्ते. केशवभाऊ, काय सांगाल, पुन्हा एकदा बरडच्या पुनर्वसन फाटीवरती भव्य दिव्य असं आदतचं मैदान संपन्न होतं आहे. पिंपरत गावचं ग्रामदैवत असणाऱ्या लक्ष्मी आई आणि मरीमाता देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान संपन्न होते, तर कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी सुरू केली? आयोजकांनी अजून मला वाटते 5-6 दिवस वेळ आहे. आजपासूनच त्यांनी मैदानाची तयारी चालू केलेली आहे. आणि मैदान असतानाच ही मैदान म्हणजे तयारीच 50-60% तर तयार पूर्णच आहे. पण तरी सुद्धा खड, कुठं थोडंसं काय माती कुठं लागन असं ही टाकून त्यांना जुपी केलेलं आहे. मैदानाचं काम चालू केलेलं आहे. तर फलटण तालुक्यामध्ये होत असणाऱ्या मैदानांना बैलगाडी मालक मोठ्या संख्येने प्रचंड प्रतिसाद देत आहेत, तर काय सांगाल त्याच्याविषयी? फलटण तालुक्या बैलगाडी संघटनेचं काम कार्य जे आहे ते खूपच चांगलं आहे. कुणावर सुद्धा अन्याय होत नाही, त्यामुळे माणसांचं बघण्याचा दृष्टिकोन फलटण तालुक्याला चांगला आहे. एकदम पारदर्शक शिस्तबद्ध मैदान ह्या वेळेस पण पाहायला भेटेल का? एकदम 1 नंबर पारदर्शक आणि कुणाही अन्याय आणि काही होणार नाही. फलटण तालुका बैलगाडी संघटनेच्या ताब्यात ही सुद्धा मैदान दिलेलं आहे. आता आपण आदतचं मैदान घेता येतं, आदतच्या दाताच्या संदर्भातलं काही सूचना असतील तर सांगा आत्ताच बैलगाडी मालकांना. कसं होतं, एक आदत एक बैल मैदान आहे. जर सकाळी कोणाचा दात गाडीत येताना किंवा हलत असेल किंवा काही सुद्धा जरी अडचणी असतील तर सकाळीच पंचांची गाठ घ्यावं बघते बैलगाडी संघटना फलटण तालुक्यात. बरं, त्यांना सगळ्यात ज्या गोष्टी त्या निदर्शनास आणून द्यावेत. हा, निदर्शनात आणून द्यावं. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी, तिथं कशा पद्धतीचे आपले बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याची नियमावली आहे तीच नियमावली आहे. लॉबी टचचा निर्णय कसा असेल? संघटनेचा आहे तेच. मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय असा आहे की लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा चकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. बरं, त्याचबरोबर ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल? मी एकच आव्हान करेन की जितक्या भरपूर संख्येनं गाडी नोंद करता येईल एवढी गाडी नोंद करा आणि आपलं पिंपरज देवस्थान कमिटीला सहकार्य करावे आणि फलटण तालुका बैलगाडी संघटनेला सहकार्य करावे. काय सांगाल या फाटीचं वैशिष्ट्य? या ठिकाणी जे आदत पळतात ते नवीन चेहरे जे उजेडात येतात त्यांचं भविष्य एकदम म्हणजे ब्राईट असतं, काय सांगाल? तर ह्या फाटीव जो खोंड आदत पळतोय तो आतापर्यंत चर्चेतच राहिलेला आहे, कायम चर्चेत राहतो आणि गुलालात बी आहे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय
बैलगाडी संघटना फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसारच पार पडेल. हा नियम हो. जी आदतला नियमावली ती संपूर्ण नियमावली या मैदानामध्ये लागू होईल ना? हा लागू आहे. त्याचबरोबर मैदान सकाळी सुरू झाल्यानंतरनं ज्यावेळेस लाईव्ह प्रक्षेपण चालू होईल त्यावेळेस समालोचकांच्या मार्फत या मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल आणि हा. त्यानंतरच मैदान सुरू होईल. हा मगच मैदान चालू. चालते. धन्यवाद दादा. दादा नमस्ते, आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव विशाल चव्हाण, माझं गाव पिंपळद आहे. पिंपरत ग्रामस्थ. हो ग्राम. बरं, काय सांगाल फाटीवरती मैदान होतंय दिनांक 5 मे रोजी, तर काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना तुम्ही? बैलगाडी चालक मालक यांना मी एकच सांगेन की आमच्या ग्रामस्थ लोकांना आणि आमचं पर्व पहिलंच आहे, तर बैलगाडी तमाम बैलगाडी मालकांनी चालकांनी आम्हाला सहकार्य करावे आणि आमचे पर्व असेच पुढं चालू राहावे यासाठी आम्हाला सहकार्य करावे. चालतंय दादा. त्याचबरोबर जी बॅनरवरती तुम्ही बक्षिसाची रक्कम जाहीर केली ती विजेत्या बैलगाडी मालकांना संपूर्ण मिळणार का? हो, संपूर्ण मिळणार. एकही रुपया कमी केला जाणार नाही. बरं, त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गाव गाडी फायनलला पळवली जाईल का? नाही पळवली जाणार. चालते. धन्यवाद दादा. मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध जॉकी म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे गणेश ड्रायव्हर आहेत. गणेश ड्रायव्हर हे पिंपरत गावचे ग्रामस्थ आहेत आणि आज त्यांच्या ग्रामदैवताच्या यात्रा उत्सवानिमित्त दिनांक 5 मे रोजी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान होणार आहे. गणेश ड्रायव्हर, काय सांगाल या फाटीचं वैशिष्ट्य काय? नमस्कार. या फाटी 500+ गाडी नोंद होती इथं. बरं. फक्त लवकरात लवकर गाडी नोंद करून घ्यावी हीच आमची अपेक्षा आहे. बरं, कशा पद्धतीनं मैदान पार पडेल? सुंदर मैदान पार पडेल. बरं, चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद.